काय ग? काय झालं? काही बोलत का नाहीयेस? एक विचारू? अगं मग विचार की. प्रश्न क्रमांक 1857. चला विचार. माझ्या साईबाबाला का नेलं हो विठुरायाने? मला एकटीला इथं का सोडलं? मला पण न्यायचं ना त्यांच्यासोबत. सगळ्यांकडे आहे बाबा आहेत, फक्त माझ्याकडेच नाहीत. तुझ्या या प्रश्नाचं उत्तर या व्यंकट महाराजाकडे नाही बाळ. विठुराया तू वाईट आहेस. आहे ग बाळा. अगं असं बोलू नये. तो आपल्या सगळ्यांचा, या जगाचा मायबाप आहे. आणि मी तुला काय शिकवलंय? विठुराया, विठुराया, विठुराया. पाठी राखा. सगळ्यांच्या या धावून येतात. माझ्यासाठी येतो का विठुराया कधी? अजून लाड पण करत नाही आणि कधी दिसत पण नाही. अगं असं का म्हणतेस? तो काय आपल्या समोर उभा आहे तो. पण तो कधी माझ्यासाठी धावून नाही येत. मला ते लागतं त्याच्याकडे. हे बघ, गरज नसताना उठसूट येणाऱ्यापैकी नाहीये तो. मला सांग, तू तर मेन आहेस ना. मग मग तू स्वतःचे सगळे प्रश्न स्वतः सोडवू शकतेस. मग कशाला येईल तो उगाच? आता जेव्हा केव्हा असं होईल की तुला तुझा प्रश्न सोडवता येणार आणि तुला त्याची खरंच गरज भासेल ना, तेव्हा एकदा मनापासून हाक मारून बघ त्याला. लगेच धावत येईल बघ तुझ्याच. विठ्ठल शपथ. अगदी विठ्ठला शपथ. मी विचारणार आहे त्याला तो आल्यावर. काय? माझ्या आई बाबाला का नेलं? मला एकटीला इथं का ठेवलं? मला पण न्यायचं ना त्यांच्यासोबत. विठुराया, पाठी राख. विठुराया, पाठी राख. अधिकार मोठे तेव्हा जबाबदारी सुद्धा मोठी असते मोठ्या बाई. पण दिग्रसकरांच्या थोरल्या सुनेला शोभेल असं काही वागला नाही तुम्ही.
मोठ्या बाई, काय झालं? अवेळी पाणी घेता अंगावर, पाल पडली का? इंदू, तुला आईने शिक्षा दिली का ग? इंदू, तुला खूप मारलं का ग? त्या पाळा मटनने रॉंग केला. त्या मोठ्या बाईंकडे नको न्यायला पाहिजे होतं. कोपा मला देऊ दे, दाखवतो त्याला. इंदू, तुला खूप छड्या मारला का ग? हात दाखव. हे घे टुस्टरवालं चॉकलेट. माझ्याकडे आहे एक तू ठेव, पुंगी भेटते. आद्या पद्या, काय तुझ्याकडे 1 रुपया आहे? हो. का बरं? मेन माणूस आहे, असं विचारायचं नसतंय. देवाचा नंबर काय? देवाचा नंबर काय? देवाचा नंबर काय? देवाचा नंबर काय? 33 कोटी. 33 कोटी. 33 कोटी. 33 कोटी. 33 कोटीला शून्य किती? शून्य किती? शून्य किती? शून्य किती? त्या काढला. हा. हॅलो. कोण आहे? हॅलो, पिटोरा बोलते का? पिटोरा, तुम्ही माझ्या आई बाबाला का नेलं? मला खूप आठवण येते त्यांची. त्यांनी नेलं आणि मला एकट्याला इथं सोडलं. मला पण न्यायचं ना. काय इंदे? आज कोणाला फोन लावलाय तू? विठुरायला. अगं इंदे, येडे झाली का ग तू? हे सोडायला कसा फोन लागेल का? तुम्ही तर नेले ना. 1 रुपयात कोणालाही फोन करा. अगं इंदे, या फोनवर फक्त माणसाबरोबर बोलता येतं. केव्हा बरोबर नाही? हा इंदे. वहिनी, येऊ का? थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही इंदूचा एवढा रागराग का करता? करते. एवढ्या चुका, एवढं पाप करते, तरी पण तुम्ही तिचीच बाजू घेता म्हणून राग येतो मला. अहो, काय बोलताय? त्या मुलीचं वय काय? चूक, बरोबर, पाप, पुण्य काय कळतंय तिला? अहो, आणि तिने एवढं केलंय तरी काय? जन्म घेऊन चूक केली तिनं. वहिनी, अहो असं बोलू नये हो. भाऊजी, मी असं ऐकलं होतं, तुमची स्मरणशक्ती खूपच चांगली आहे. तुम्हाला एवढे ओवे पाठ आहेत, तेवढे श्लोक पाठ आहेत. पण काही गोष्टी ना सोयीस्करपणे विसरून जाता बरं तुम्ही. आठवा बरं, त्या इंद्रायणीचा जन्म झाला त्या दिवशी आपल्या घरात काय झालं होतं? हा दोक्षचं बारसं होतं माझ्या. एवढ्या नवसानं पोरगा जन्माला आला, थाटामाटात साजरं करायचं होतं मला बारसं. म्हणून पंचक्रोशीत पत्रिका धाडल्या होत्या. एवढी आमंत्रणं केली होती, एवढे माणसं जमली होती घरामध्ये. त्याच दिवशी, त्याच वेळी त्या इंद्रायणीचा जन्म झाला. स्वतःच्या आईला खाऊन बसली ती पोरगी. तुम्ही आला लगेच सांगायला, वहिनी शेजारच्या घरात मृत्यू झालाय, आपण आपला सण नको साजरा करायला.
अधोक्षजचं बारसं नको साजरं करायला. आ माझ्या पोराचा पहिला संस्कार नको साजरा करायला. एवढं नवसानं पोरगा जन्माला आला, त्याच कोण कौतुक नको करायला. भाऊजी, मृत्यू झाला शेजारच्या घरात, पण या भरल्या घरात मी रडत बसले होते तेव्हा माझ्या डोळ्यातलं पाणी दिसलं नाही का हो तुम्हाला? माझ्या अधोक्षजचं जे काही नुकसान झालंय ना, ते त्या इंद्रायणीमुळे झालंय. ते लोक त्याला आधू 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 म्हणतात. स्वतःच नाव घेता येत नाही पोराला. हे सगळं त्याचा पहिला संस्कार होऊ दिला नाही ना तुम्ही, म्हणून झालंय. माझ्या पोराला स्वतःच नाव घेता येत नाही, मग राग नाही येणार मला? ही पोरगी फक्त आपल्या घराला नाही, अख्ख्या गावाला बनवतीये. काही माणसानं दोष घेऊन जन्माला येतात, त्यातली ही इंद्रायणी. वहिनी काय बोलताय तुम्ही? अहो कुठला संबंध कुठे जोडताय? आणि यात इंदूचा काय दोष आहे? माणसाने कधी जन्म घ्यावा हे आपल्या हातात असतं का? तिचाच दोष आहे. काही लोक ना दोष घेऊनच जन्माला येतात आणि त्याचे भोग इतरांना भोगायला लागतात. माझ्या पोराचं जे काही नुकसान झालंय ना, ते समजा त्या इंद्रायणीमुळे झालंय. माझ्या मुलाच्या या अवस्थेला ना ती इंदी जबाबदार आहे. अधोक्षजच्या अवस्थेला इंदू जबाबदार? तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय ना? मला बरोबर कळतंय मी काय बोलते ते. दोष द्यायचाच असेल ना, तर इंदूच्या आईच्या मृत्यूला तुम्ही पण जबाबदार आहात. काय बोलताय तुम्ही? बरोबर तेच बोलतोय. तुम्ही मगाशी म्हणाला होतात ना की तुमची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. खरंच आहे ते. त्यावेळेला काय झालं होतं ना, मला सगळं अगदी नीट आठवतंय. इंदूच्या वेळेला इंदूच्या आईला वासंतीताईंना कळा सुरू झाल्या होत्या. त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी आमच्या सगळ्यांची धावपळ सुरू होती. अहो पण ॲम्ब्युलन्स तर सोडाच, दुसरं कुठलं वाहन सुद्धा त्यांच्या दारात उभं राहू शकत नव्हतं. का? तर त्यांच्या दारामध्ये आडवा तिडवा मंडप घालून ठेवला होता तुम्ही. परिस्थिती खूप क्रिटिकल होती. त्यांना दवाखान्यात नेणं फार गरजेचं होतं, पण नाही नेता आलं. घरातच बाळणपण करावं लागलं. बाळ वाचलं वहिनी, पण वासंतीताई गेल्या. त्यांच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार. काय बोलताय तुम्ही? उगा मला दोष देऊ नका. दोष तुमचाच आहे. नको नको म्हणत असताना एवढा मोठा आडवा तिडवा मंडप घातला. प्रसंग असा आला होता. अहो तुमच्याकडे विनंती करायला आलो होतो आम्ही, पण तुम्ही ऐकलं नाही. हंबरडा फोडलात पण मंडप काढू दिलं नाही. मग 2-2 बाळणपण झाली तुमची वहिनी, पण एका आडलेल्या बाईच्या वेदना कळल्या नाहीत तुम्हाला. हट्टीपणा केलात तुम्ही. काय झालं? उगा काही बाई बोलू नका. दोष तुम्हाला दिल्यानंतर त्रास झाला ना वहिनी? अहो मग सतत सारखा दोष तिला का देत आहे? सारखं आपलं हिने आपल्या आईला खाल्लं, हिने आपल्या आईला खाल्लं. अहो काय आहे? अहो अध्यात्माचं सोडा. व्यवहार तर खूप कळतो ना वहिनी तुम्हाला. चांगलाच कळतो. माणसाला ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज असते ना, माणूस त्या गोष्टीला सगळ्यात जास्त जपतो.
तान्या बाळाला त्याच्या आईची गरज असते ना. बाळ खाईल तरी तुम्ही तिला सारखा दोष दे का? तिला वाली नाही ना कोणी, पण तिला कोणी नाहीये असं मात्र समजू नका. विठुराया तिचा पाठीराखा आहे, तू सगळं पाहतोय हे लक्षात ठेवा. विठुराया पाठीराखा आहे का नाही मला माहित नाही, पण तुम्ही पाठीराख्या आहात हे तर नक्की झालं. आता तर मी इंदीला माफ नसते कर, नाही, नाहीच नाही. बाय ताई, उद्या टायमावर येते. मर मला अगं जीव घे एकदाचा. कार खोदायला बसली कार्टी तर उलटली होतीस का? काय काय नाही. पडीन ना दाखव. माय चॉकलेट कुठून आलं? अजूनही दिलं, याच्यात तो स्टार आहे ना. कुट्टी ग कुट्टी. उठसूट आदू महाराज कशा देतील ग तुला? माहित कसते त्यांची. हा पुरी केलीस ना? नाही चल नाही नाही चोरी करतेस खरं सांग. नाही केली. खरेच म्हणलं घरातली चौरी पवली कुठं जात्यात? हा नाही केली चोरी? नाही, मी नाही केली. मग हे चॉकलेट काय आबाळातून आलं? अगं सांगितलं ना, दोन्ही दिलं. आई तर गिळायला मिळतं ना, फुकट चालते देते ना. पण नाही, काम करायला नको तुला आणि चोऱ्या करायला पाहिजे होय ग? अगं नाही, तसं नाही. दादा गेला आणि जो तोंडा माझ्या गळ्यात मारून ठेवलाय. चल चल मंदिरात आधी, सगळं सार सारवणं राहिलंय. चल अगं तुझ्या तर चॉकलेट तस पडेल तुझी. प्रांताजी गेले. अरे नाही जात ते, तिथं थांबताय आणि मला बोलवतं का नाही बघ. खरं? हा. ए झोप्या, इस्पिक सत्या. अरे आले आले आले, दिग्रसकर खानदानाचे खरे वारसदार आले. पुढ्यान अरे पप्पूत येते. पपपूत. पपपूत नाही रे, तपपूत. तपपूत. तुमच्या एवढं झालेच नाही आम्हाला. खानदानी आपण उगे का? अंताजी हा पुढे द्याय ना, ते पहिलं पैसे द्या म्हणताय. ये अरे तुला काही कळतं का? कोणाकडे पैसे मागतोय? हा लिहून ठेवते. आणि परत पैसे मागितले ना तर पुडी खाऊन पचकन तोंडावर थुकलतोय. पैसे पैसे काय करतो? पैसा काय वर घेऊन जायचा आहे का? बरोबर आहे ना. बर, आजचं नियोजन काय? सांगरुळकर आहे हा. ना, त्यांच्या अड्ड्यावर सगळेजण येणार आहेत. आम्ही पण येतो साहेब. मी बी येतोय ना. हा, आणि टेबल चांगलं लावा. आजचा दिवस आपला आहे. ते रुपये फिपाय तसले 2 रुपये तसलं नाही, 50चा टेबल लावा. 50 रुपयाचं टेबल. हा अंताजी हा. पैसा लयच वर आलाय वाटत. मंदिराच्या दानपेटीवर डल्ला बिल्ला मारलाय का काय? चौकट दुर्रीच्या अवकातीत राह. तुझ्यासारखे 1760 लोक पाणी भरायला ठेवल. अरे काय बोलतो कळतं का तुला? हा? ए कळतं का तुला? माफी मागताल, माफी मागताल. एक डाव माफ करा त्याला, परत असं करणार नाही तो. हा? केलं ना तर याच पायताना हाना त्याला. हा ना, त्याला काय आता आणतो. काय भांडणं लावले रे तुम्ही? एक काम करा, मस्त टेबल लावा
आजचा दिवस आपला आहे. धनलाभ अलंब्याला ए अरे तुला अक्कल आहे का काही पण बोलतो चल ऐकायचं का चल. उचल ती शेणाची पाटली नीट सारून घे आणि आधी सगळं झाडून घे नीट. आत्या हे काम तर तुझं आहे ना, पण तू का नाही करत? व्यंकू महाराजांनी सांगितले ज्याचं काम त्याने करायचं. तोच पडून बघ. मला अक्कल शिकवायची हं? तिने त्रिकाळ गिळायला लागतं ना तुला. मग मी सांगल ना ते गुपचूप ऐकायचं. नीट सारून घे. विठुराया तो आपल्या सगळ्यांचा या जगाचा मायबाप आहे. एकदा मनापासून हात मारून बघ त्याचा लगेच घ्यावं ती विठ्ठल शब्द त्याला शब्द